चला तर मित्रांनो, आज पुढच्या ऑर्गॅनिजला सुरुवात करणार. पुढच्या ऑर्गॅनिजचं नाव आहे प्लास्टिड. बघा, प्लास्टिडला सेंटर ऑफ सिंथसिस अँड स्टोरेज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. प्लास्टिडचा रोल वेगळ्या वेगळ्या टाईप्समध्ये असल्यामुळे त्याचे 3 टाईप्स पडतात आणि ते 3 टाईपचा आपण अभ्यास करणार आणि ते टाईप्स कोणते ते आपण बघणार. बघा, हा जो प्लास्टिड्स आहे, या प्लास्टिड्स हे 3 टाईपचे असतात. त्यांच्या फंक्शननुसार प्लास्टिडचे 3 टाईप्स पडतात. पहिला जो टाईप्स पडतो तो असतो क्लोरोप्लास्ट. 2 नंबरचा टाईप दिलेला आहे त्यांनी क्रोमोप्लास्ट आणि 3 नंबरचा टाईप दिलेला आहे ल्युकोप्लास्ट. यामध्ये जर डायग्राम्स बघितल्या, पहिला जो प्लास्टिड्स याला म्हणतात क्लोरोप्लास्ट, 2 नंबर दिलेला आहे क्रोमोप्लास्ट आणि हा ल्युकोप्लास्ट. या ठिकाणी हा क्लोरोचा अर्थ होतो ग्रीन. बघा, या पिगमेंट्स ग्रीन असल्यामुळे या क्लोरोप्लास्टचा कलर जो असतो तो हिरवा असतो. म्हणून वनस्पतींची जे पानं असतात त्यांचा कलर सुद्धा हिरवा असतो. 2 नंबर म्हणजे क्रोमोप्लास्ट. क्रोमा मीन्स कलर. मग फ्रूट असेल, फ्लावर्स असेल, यांचा कलर देण्याचं काम हे प्लास्टिड्स करणार. 3 नंबरमध्ये राहणार ल्युकोप्लास्ट, म्हणजे यामध्ये पिगमेंट्स हे ॲबसेंट असतात. मग आपण एक एक प्लास्टिडचा आपण अभ्यास करणार. मग पहिला प्लास्टिड बघणार आपण क्लोरोप्लास्ट. तर बघा, क्लोरो मीन्स ग्रीन. बघा, एक स्पेशल टाईपचा हा प्लास्टिड्स असतो. या प्लास्टिडच्या मदतीने फूड सिंथसिसची प्रोसेस घडवून येणार. मग आपल्याला त्याचं आधी स्ट्रक्चर समजणं आवश्यक आहे. त्याचं स्ट्रक्चर बघताना हा जो प्लास्टिड्स असतो हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असतो. हे आउटर मेम्ब्रेन आणि एक इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेनमध्ये एक स्पेस असणार, यामध्ये फ्लुइड असणार. जे आउटर मेम्ब्रेन असेल ते फ्रीली परमिएबल असणार. परंतु इनर मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमिएबल असणार. या प्लास्टिडच्या आतमध्ये जे जेली लाईक स्ट्रक्चर असेल किंवा व्हिस्कॉस सबस्टन्स असतील त्याला म्हणणार आपण स्ट्रोमा. याला म्हणतो आपण स्ट्रोमा. या स्ट्रोमामध्ये या प्लास्टिडचे स्वतःचे DNA असतात, म्हणजे क्लोरोप्लास्टचे स्वतःचे DNA असतात. त्यावर DNA असल्यामुळे त्या ठिकाणी RNA असणार, रायबोझोम्स असणार, प्रोटीन्स असणार, त्याचबरोबर एन्झाईम्स असणार. म्हणजे आवश्यक असणारे प्रोटीन्स या DNAच्या मदतीने सिंथेसिस केले जातात. या स्ट्रोमामध्ये जे डिस्क लाईक स्ट्रक्चर असेल त्या डिस्क लाईक स्ट्रक्चरला म्हटलं जातं थायलेकॉइड मेम्ब्रेन. बघा, एक सिंगल डिस्क आहे. या सिंगल डिस्कमध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात. या क्लोरोफिल पिगमेंटचा एक इम्पॉर्टंट रोल असेल की सोलर लाईट असेल, सोलर एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम हे क्लोरोफिल पिगमेंट्स करणार. त्या एनर्जीचा वापर फूड तयार करण्यासाठी केला जाणार. ज्या वेळेला हे थायलेकॉइड मेम्ब्रेन्स एकमेकांवर असे अरेंज होणार, याला म्हणतात स्टॅकिंग ऑफ थायलेकॉइड मेम्ब्रेन. हे स्टॅकिंग ऑफ थायलेकॉइड मेम्ब्रेन पासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्या पूर्ण स्ट्रक्चरला म्हटलं जातं ग्रेना किंवा याला म्हणणार ग्रेनम. बघा, या स्ट्रोमामध्ये मोर दॅन 1 ग्रेनम्स असणार. हे ग्रेनम्स एकमेकांची लिंक असणार. जे लिंक असणार त्याला म्हणणार आपण इंटरग्रेनल लॅमिली. याला म्हणतात इंटरग्रेनल लॅमिली. बघा, हे झालं हे क्लोरोप्लास्टचं एक बेसिक स्ट्रक्चर. या स्ट्रोमामध्ये फूड सिंथसिसची प्रोसेस घडून येणार. बघा, या स्ट्रोमामध्ये कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्युल्स असतील, त्याचबरोबर वॉटर मॉलिक्युलचे 6 मॉलिक्युल्स असतील. हे स्टोमॅटल ओपनिंग मार्फत हे पानांमध्ये पेशींमध्ये येणार, हे रूटच्या मदतीने येणार. यापासून C6H12O6 प्लस बाय प्रॉडक्ट तयार होणार ऑक्सिजन गॅस.
हा जो प्रॉडक्ट तयार होतो याला आपण ग्लुकोज नाव देऊ शकतो, आपण शुगर पण नाव देऊ शकतो किंवा कार्बोहायड्रेट पण नाव देऊ शकतो. बघा हे फूड तयार होणार, परंतु हा प्रॉडक्ट हा स्पॉन्टेनियसली तयार होत नाही, याला एनर्जीची आवश्यकता असते. आणि जी एनर्जी असणार ती सनलाईट पासून मिळणार, सनलाईट पासून. परंतु ती ट्रॅप करण्याचं काम क्लोरोफिल पिगमेंट्स करणार, क्लोरोफिल पिगमेंट्स. मग बघा या ठिकाणी सनलाईटच्या मदतीने फूड तयार करण्याच्या प्रोसेसला फोटोसिंथसिस म्हणतात. ही फोटोसिंथसिस प्रोसेस आहे. या फोटोसिंथसिस मध्ये फोटोचा अर्थ असतो लाईट, सिंथसिस मीन्स टू फॉर्म टू प्रोड्यूस. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल पासून फूड तयार करण्याच्या प्रोसेसला फोटोसिंथसिस म्हणणार. मग या स्पेशल प्लास्टिकचं मेन फंक्शन असेल फूड तयार करणे. परंतु हे फूड तयार झाल्यानंतर हे स्टोअर करणं आवश्यक आहे. मग आता हे स्टोअर केलं जातं हे ल्युकोप्लास्टमध्ये. परंतु आपण 2 नंबरचा टाईप्स बघणार. 2 नंबरच्या टाईप्सचं नाव आहे क्रोमोप्लास्ट. बघा यामध्ये क्रोमा हा जो ग्रीक मिनिंग आहे, क्रोमा मीन्स कलर, क्रोमा मीन्स कलर और कलर प्लास्टिड्स, याला कलर प्लास्टिड सुद्धा म्हणणार. आता या ठिकाणी आपण वेगळे वेगळे फ्रुट्स बघितले, लिव्स बघितले, परंतु यामध्ये फ्लावर नाही घेतले आपण. आता यामध्ये फ्लावर, फ्रूट आणि लिव्स. आता लिव्सचा ग्रीन कलर असतो कारण का त्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो. परंतु हे जे वेगळ्या वेगळ्या रंगाचे जे आपल्याला फ्रुट्स दिसतात, त्याचबरोबर जे वेगळ्या वेगळ्या रंगाचे जे फ्लावर्स असतात, जे जे आपल्याला जे कलर दिसतात ते फक्त क्रोमोप्लास्टमुळे. या क्रोमोप्लास्टमुळे या फ्लावरला आणि फ्रूटला हा एक रंग येतो. मग त्या कलरमध्ये येलो कलर असणार, रेड कलर असणार, ऑरेंज कलर असणार, पर्पल कलर असणार, व्हायोलेट कलर असणार. मग यामध्ये जे बेसिक पिगमेंट्स असतात त्यांचे जर नावं बघितले आपण तर झांथोफिल असेल, त्यानंतर अँथोसायनिन असेल, कॅरोटेनॉइड्स असेल. आपल्याला हा अभ्यास नाही आता, आपल्याला फक्त अभ्यास आहे फक्त क्रोमोप्लास्टमध्ये रेड कलर, येलो कलर आणि ऑरेंज कलर. बघा मग याचं फंक्शन काय आहे? याचं फंक्शन आहे की या ब्राईट कलरमुळे त्याकडे जे पॉलिनेटिंग एजंट्स असतील ते आकर्षित होतात. आता पॉलिनेटिंग एजंट्स म्हणजे काय, की पॉलिनेशन होण्यासाठी म्हणजे एका फ्लॉवरमधनं पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लॉवरकडे पोहोचवणारे त्याला म्हणतात पॉलिनेटिंग एजंट्स. मग ते इन्सेक्टच्या मदतीने पोहोचू शकतात, काही बर्ड्सच्या मदतीने पोहोचू शकतात, परंतु काही अशा प्लांट्स आहेत की त्यामध्ये बॅटच्या मदतीने ही प्रोसेस घडून येते. मग या पॉलिनेटिंग एजंटला आकर्षित करण्यासाठी या क्रोमोप्लास्टचा रोल हा महत्त्वाचा असतो. मग बघा त्याचबरोबर फ्रूट इटिंग ॲनिमल्स, जे काही बर्ड्स असतील किंवा काही ॲनिमल्स असतील हे फ्रूट इटर्स असतात. आता फ्रूट इटिंग केल्यामुळे ज्या सीड्स असतात त्या सुद्धा काय होणार, या गिळल्या जातात आणि त्यांचं जे ड्रॉपिंग असेल त्या ड्रॉपिंगमध्ये हे सीड्स असणार आणि ज्या ठिकाणी ड्रॉपिंग पडणार त्या ठिकाणी या सीड जर्मिनेट होणार. म्हणजे सीड डिस्पर्सनमध्ये सुद्धा याचा रोल हा महत्त्वाचा असतो. हा 2 नंबरचा टाईप झाला हा क्रोमोप्लास्ट. आता 3 नंबरचा टाईप बघणार आपण, त्याचं नाव आहे ल्युकोप्लास्ट. आता या ठिकाणी जर ल्युकोप्लास्ट बघितलं आपण, या प्लास्टिड्समध्ये जे पिगमेंट्स असतात ते पिगमेंट्स हे ॲबसेंट असतात, म्हणजे लॅक पिगमेंट्स. पिगमेंट नसल्यामुळे याचा कलर असतो कलरलेस, हे कलरलेस असणार. बघा या ठिकाणी जर बघितलं आपण हा कलरलेस, हे जर ल्युकोप्लास्ट बघितलं आपण हे कलरलेस असणार कारण यामध्ये क्रोमोप्लास्ट हे प्लास्टिड ॲबसेंट असतात. मग याचं मेन फंक्शन काय, की जे फूड स्टोअर केलं जाणार, एक तर प्रोटीन असेल किंवा ऑइल असेल किंवा स्टार्च असेल. स्टार्च म्हणजे एक ग्लुकोजची असंख्य ग्लुकोजमध्ये तयार झालेली ही चेन, याला ब्रेंच पण असणार, स्ट्रेट पण असणार, त्याला म्हणणार आपण स्टार्च. हा कार्बोहायड्रेटचा एक टाईप आहे. मग बघा यामध्ये ल्युकोप्लास्टमध्ये फोटोसिंथसिस प्रोसेसने ज्या फूडची फूड प्रिपरेशन झालेलं असेल ते स्टोअर केले जाणार स्टारच्या रूपात, ऑइलच्या रूपात किंवा प्रोटीनच्या रूपात. मग बघा याच्या स्टोरेजनुसार हे ल्युकोप्लास्टचे पण टाईप्स पडतात. त्यामध्ये अमायलोप्लास्ट जर बघितला, अमायलोप्लास्ट हा ल्युकोप्लास्टचा टाईप्स आहे. या अमायलोप्लास्टमध्ये स्टार्च हे स्टोअर होणार, स्टार्च. बघा या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी स्टार्च ग्रेन्स आहेत, हा हे अमायलोप्लास्ट.
यामध्ये स्टार्च असणार म्हणजे कार्बोहायड्रेट असणार. काही प्लास्टिड्समध्ये इलायो प्लास्टिड्समध्ये ऑइल ड्रॉप्स असतात, ऑइल ड्रॉप्स असणार. हे ऑइल ड्रॉप्स बघा, काही सीड्समध्ये आपण ऑइल काढतो, हे या ल्युकोप्लास्टमध्ये स्टोअर असतात, त्याला म्हणतात एलिओप्लास्ट. आणि 3 नंबर बघितला आपण प्रोटीनोप्लास्ट. या प्रोटीनोप्लास्टमध्ये प्रोटीन्स क्रिस्टल्स डिपॉझिट झालेले असतात. प्रोटीन्स, आता काही वनस्पतींमधून आपल्याला प्रोटीन्स डायट्स मिळतो, म्हणजे जे प्रोटीन्स हे ल्युकोप्लास्टमध्ये स्टोअर झालेले असतात. आणि मोस्टली हे ल्युकोप्लास्ट असतात वनस्पतींचा जो नॉन ग्रीन पार्ट असतो, उदाहरणार्थ रूट वगैरे असेल, तर त्यामध्ये हे ल्युकोप्लास्ट असतात आणि त्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं. असे आपण प्लास्टिडचे 3 टाईप्स बघितले. पहिला टाईप बघितला आपण क्लोरोप्लास्ट, 2 नंबरचा टाईप बघितला क्रोमोप्लास्ट आणि 3 नंबरचा टाईप बघितला आपण हा ल्युकोप्लास्ट. आता आपल्याला पुढच्या सेल ऑर्गॅनिक्सला सुरुवात करायची आहे. सेल ऑर्गॅनिक्सचं नाव आहे व्हॅक्युल्स. हा व्हॅक्युल्स, मग या व्हॅक्युल्सला दुसरं नाव दिलं जातं ऑर्गॅनिक्स फॉर स्टोरेज अँड सपोर्ट. बघा, स्टोरेजचे काम करणार आणि पेशीला सपोर्ट करण्याचंही काम करणार. मग बघा, एक सिंगल सिलेक्टिव्हली मेम्ब्रेन असणार, त्याला म्हणणार आपण व्हॅक्युल्स. एक सिंगल सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन असणार, सिंगलच मेम्ब्रेन असणार, त्याला म्हणणार आपण व्हॅक्युल्स. आता ह्या व्हॅक्युल्समध्ये जे वॉटरी फ्लुइड असेल, जे वॉटरी फ्लुइड असेल त्याला म्हणतात सेल सॅप. याला म्हणतात सेल सॅप. म्हणजे सायटोप्लाझमच्या व्यतिरिक्त जर एनक्लोज सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असेल त्याला म्हणतात व्हॅक्युल्स. हा जो व्हॅक्युल्स आहे, या व्हॅक्युल्समध्ये हे जे मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनमध्ये हे जे वॉटरी लिक्विड्स आहेत याला म्हणणार आपण सेल सॅप. त्याचबरोबर या व्हॅक्युल्समध्ये पाणी असेल, मिनरल्स असतील, शुगर असेल आणि वेस्ट मटेरियल्स असतील. म्हणजे हे व्हॅक्युल्स कोणत्या पानांमध्ये असेल त्यानुसार हे स्टोरेज असणार. त्याचबरोबर व्हॅक्युल्स हेल्प्स मेंटेन द प्रेशर इनसाइड द सेल. म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये याचा रोल हा महत्त्वाचा असतो. म्हणजे प्रेशर मेंटेन करण्याचं काम त्याच्या टर्जिडिटीवर अवलंबून असणार. म्हणून याचा रोल पेशीचा आकार असामान्य ठेवण्यामध्ये किंवा प्रेशर मेंटेन करण्यामध्ये इम्पॉर्टन्स राहणार. यामध्ये एक नोट दिलेली आहे इन ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये हे काही वेळेला प्रेझेंट्स असतात, जनरली हे ॲबसेंट असतात, परंतु ते स्मॉलर साईज असतील प्लांट सेलपेक्षा. मागच्या वेळेला बोललो मी की जे ॲनिमल्स असतात त्यामध्ये एक्सक्रेटरी सिस्टम असेल, ते वेस्ट प्रॉडक्ट वगैरे जे असतील शरीराबाहेर टाकण्यासाठी एक्सक्रेटरी सिस्टम्स असते, परंतु ते प्लांट्समध्ये नसते. म्हणून ॲनिमल सेलमध्ये हे व्हॅक्युल्स ॲबसेंट असतात किंवा स्मॉलर साईज असणार प्लांट्सपेक्षा. हे टेम्पररी स्टोरेज ऑफ मटेरियल्स. जर स्मॉल साईजचे जर व्हॅक्युल्स असतील मग टेम्पररी स्टोरेजमध्ये यांचा रोल हा महत्त्वाचा असणार. मग बघा, ह्या व्हॅक्युल्समध्ये जर स्ट्रक्चर बघितलं आपण, बघा हे जर स्ट्रक्चर बघितलं आपण, हे स्ट्रक्चर एक सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. हे सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन राहणार, हे सायटोप्लाझममध्ये राहणार पेशीच्या आतमध्ये. या व्हॅक्युल्समध्ये जे वॉटरी फ्लुइड असेल याला सेल सॅप म्हणतात. ज्या सेल सॅपवर मेल मॉस्किटो फीड करतो. याचं मेन फंक्शन आहे स्टोरेज असेल, ग्लुकोज असेल, स्टार्च असेल किंवा काही वेस्ट सबस्टन्स असतील ते स्टोअर करण्याचं काम करणार. त्याचबरोबर या पेशीमध्ये ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्यामध्ये याचा रोल महत्त्वाचा असणार. हे झालं व्हॅक्युल्स. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक्स बघणार सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये त्याचे टाईप्स, त्याचे इम्पॉर्टन्स बघणार. मग पुढच्या लेक्चरला आपण बघणार सेल डिव्हिजन.